नाही माऊली, नमस्कार. आजचा विषय तुमच्या आवडीचा. तर मी घेते गीताईमधील विनोबा भावे यांच्या गीताईमधील अध्याय 2, श्लोक 54 ते 72. अर्जुन म्हणाला, स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञा कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राये फिरे कसा. तरी भगवान म्हणाले, का मना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थित प्रज्ञा संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढवून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य, सोडी विषय साधक, आतील न सुटे गोडी, ती जळे आत्मदर्शने. करीत असता यत्न, ज्ञात्याच्याही मनासही, नेटी खेचून वेगाने, इंद्रिय दांडगी चिकी. त्यास रोधून युक्तीने, राहावे मत्परायण. इंद्रिय जिंकली ज्याने, त्याची प्रज्ञा स्थिरावली. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संघातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. रागद्वेष परी जाता, आली हातात इंद्रिय. स्वामित्वे विषयी वळते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. अयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. इंद्रिय वर्तता स्वैर, त्या मागे मन जायजे. त्याने प्रज्ञा जशी नौका, वाऱ्याने खेचली जळी. म्हणून इंद्रिय जाने, विषयातून सर्वता. ओढून घेतली आत, त्याची प्रज्ञा स्थिरावली. सर्व भूतास जी रात्र, जागतो संयमी तिथे. सर्व भूते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्र ती. न भंग पावे भरताही नित्य, समुद्र घेतो जिरूनी पाणी. जाती तसे जात जिरूनी भोग, तो पावला शांतीन भोग लुब्ध. सोडूनी कामना सर्व, फिरे होऊन निस्पृह. अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपची. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, पावता न चळे पुन्हा. टिकुणी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी, ब्रह्मनिर्वाण मेळवी.